बघू शकता वरून अगदी क्रिस्पी आणि आतून अगदी मऊ असे हे साबुदाणा वडे झालेले आहेत. आणि हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. तळलेले साबुदाणा वडे खाण्यापेक्षा अशा पद्धतीने कमी तेलकट असणारे साबुदाणा वडे अगदी टेस्टी लागतात. इथे मी बरोबर 1 कप साबुदाणा 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. नेहमी आपण खिचडीला जसा भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचा आहे. अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि असा दाबला की व्यवस्थित मॅश होत आहे. म्हणजे आपला साबुदाणा अगदी परफेक्ट झालेला आहे. हे साबुदाणा वडे बनवण्यासाठी आणखी साहित्य घेतलेले आहेत. अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. याच वाटीने इथे मी साबुदाणा भिजत घातलेला होता. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. 1 इंच आलं खिसून घेतलेलं आहे. अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठही घेतलेलं आहे. त्यानंतर 1 छोटं लिंबू घेतलेलं आहे आणि 2 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत. इथे मी मध्यम आकाराची 2 बटाटे घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भिजलेला साबुदाणा आहे ना तो असा हाताने व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित मॅश केलं म्हणजे एकतर काय होतं, या मिश्रणाला छान असं बाइंडिंगही येतं आणि हा साबुदाणा असा मॅश केला ना, ज्यावेळेस आपण हा शिजवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये वाफ येत नाही आणि आपला वडा आहे ना तो फुटत नाही. त्यानंतर इथे मी जे 2 उकडून घेतलेले बटाटे आहेत ना तेही अशा पद्धतीने हातानेच मॅश करून याच्यामध्ये टाकत आहे. तुम्ही हवं तर हे बटाटे किसूनही घेऊ शकता आणि जर हाताने मॅश करत असाल ना तर मॅश करताना याचे मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत. छान असं बारीक करायचं आहे किंवा मॅश करायचं आहे. आता मी पुढील साहित्य टाकत आहे. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. त्यानंतर किसून घेतलेलं आलंही टाकलेलं आहे. इथे मी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, जिरे, त्यानंतर मीठ आणि लिंबाचा रसही याच्यामध्ये टाकणार आहे. तळलेले साबुदाणा वडे तुम्हाला जर खायचे नसतील किंवा जास्त तेलकट वाटत असतील ना तर अशा पद्धतीने तुम्ही हे साबुदाणा वडे बनवू शकता. कारण हे वडे मी न तळता बनवलेले आहेत. आणि तळलेले साबुदाणा वडे बनवताना आपल्याला भीतीही वाटते की तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटू शकतात. पण हे वडे आपण तळून करत नसल्यामुळे फुटायचीही भीती नाही. सर्व साहित्य टाकले की हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि हे सर्व साहित्य आहे ना ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हलक्या हाताने दाबून दाबून आपल्याला छान असं याचा गोळा मळून घ्यायचा आहे. हाताला तेल लावल्यामुळे काय होतं, हे जे सर्व मिश्रण आहे ना ते आपल्या हाताला जास्त चिकटत नाही आणि आपल्या हाताचा राडाही होत नाही. तर बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबत दाबत मी छान असा याचा गोळा मळून घेतलेला आहे. जर तुम्हाला हे मिश्रण जास्त ओलसर वाटत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही आणखी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकू शकता आणि व्यवस्थित याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर बघू शकता अशा पद्धतीने या मिश्रणाचा छान असा इथे मी गोळा मळून घेतलेला आहे. आता आपल्याला एकदा छान असा गोळा मळून घेतला ना पुन्हा हाताला तेल किंवा तूप लावायचं आहे आणि इथे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना त्या पद्धतीने याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. मोठं लिंबू असतं ना तेवढ्या आकाराचे इथे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. बघू शकता अगदी परफेक्ट असे मी इथे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत किंवा वडे बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे साबुदाणा वडे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. तर अप्पे पात्रामध्ये थोडं थोडंसं तेल छान असं ओतायचं आहे आणि आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मध्यम गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये हे वडे टाकायचे आहेत आणि कमी गॅस करून हे आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटांनी याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर अशा पद्धतीने करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता याला हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. म्हणजे ही या साईडनी छान असं भाजलेलं आहे किंवा शिजलेलं आहे. आता खालच्याही साईडने हे आपल्याला सर्व साबुदाणा वडे छान असे शिजवून घ्यायचे आहेत. पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे ठेवलेले आहेत. बघू शकता या वड्यांचा तुम्हाला आकार थोडासा वाढलेला दिसत आहे कारण हे साबुदाणा वडे छान असे शिजून थोडेसे फुगलेले आहेत.
तर आपल्याला काय करायचं आहे, आता आपण कमी गॅसवरती छान असे हे साबुदाणा वडे शिजवून घेतलेले आहेत. वरून हे क्रिस्पी साबुदाणा वडे होण्यासाठी सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचं आहे, गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि सर्व साईडने आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. असं सारखं हलवत राहायचं, नाहीतर हे साबुदाणा वडे करपू शकतात. त्यामुळे एकदा फुल गॅस केला ना, एक अर्धा मिनिटांनी 1 मिनिटांनी असं सतत हलवत राहायचं आहे आणि सर्वच बाजूने आपल्याला असं छान असं हलवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने वरून अगदी क्रिस्पी आणि डार्क गोल्डन कलर येईपर्यंत किंवा डार्क सोनेरी कलर येईपर्यंत छान असे हे साबुदाणा वडे आपण भाजून किंवा शिजवून घेतलेले आहेत. जसजसे हे वडे भाजत आहेत ना, तसतसे मी हे काढून घेत आहे. आता राहिलेली बॅच ही मी ते छान अशी शिजवून घेणार आहे आणि आपल्याला ही बॅच टाकण्याच्या अगोदर तेल छान गरम असायला हवं आहे. तर बघू शकता इथे मी हे सर्व साबुदाणा वडे छान असे शिजवून घेतलेले आहेत. बघू शकता अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे वडे बनवण्यासाठी फार काही वेळही लागत नाही. हे साबुदाणा वडे आपण दह्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणी बरोबर खाऊ शकतो. इथे बघू शकता आवाज ऐकला ना, अगदी क्रिस्पी असे झालेले आहेत आणि आतूनही अगदी छान असे शिजलेलेही आहेत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत. इथे मी हे साबुदाणा वडे दह्याबरोबर सर्व करत आहे. अगदी टेस्टी असे हे दिसत आहे. तुम्ही उपवासाच्या चटणी बरोबरही खाऊ शकता किंवा असेही खाल्ले तरी चांगले लागतात. अगदी असे टेस्टी झालेले आहेत. या उपवासाला नक्की तुम्ही बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.